त्या जरा नंगेला पण माहिती मी काय करते. जरा नंगे ना ज्या वेळेला मी संभाजीनगरला आले होते का, त्यावेळेला रवींद्र काळे पाटील दादा यांनी मराठा ठोक मोर्चा चालू केलेला होता आणि आम्ही त्यांना भेट द्यायला आलो समर्थनासाठी त्यांच्या तिथं. तर हा जरा नंगे आहे ना, आम्हाला वडापाव आणायला घेऊन गेला होता. वडापाव घेऊन आला होता, पाण्याच्या बाटल्या घेऊन आला होता. हा जरा नंगे, त्याला माहिती आहे की आमचे कामं काय आहेत ते. हा, ते रवींद्र दादानी याच्याकडे पैसे पण नव्हते. रवींद्र दादा त्याला म्हणलेत की पाटील जा बरं, त्या ताईन ते आलेले आहेत आणि त्यांना ते वडापाव ते आणा बरं खायला, भुका लागल्या असतील ते इतक्या लांबून आल्यात. तर हे तिथंच उभं होतं असं, कारण त्याच्याकडे 100 रुपये नव्हते वडापाव आणायला आणि पाण्याच्या बाटल्या आणायला. ते तिथंच उभं होतं हाताची घडी घालून. नंतर त्या दादांनी पाहिलं असं, का तुम्ही उभे, पैसे नाही म्हणे. ते रवींद्र दादा पण त्याच्यावर चिडलेत. मग त्यांनी दिले काढून त्याला पैसे. त्यामुळे याला पण माहिती आम्ही काय आहेत ते. आम्ही ना मनापासून कामं केलेली लोक आहेत आणि असलं ह्याच्यासाठी नाही. याने जर काँग्रेसमध्ये काम केलं, हा जर शरद पवाराला, हा जनते राजे, मराठ्यांचे मोठे नेते, असं याचा जो आदर असेल त्यांच्याबद्दल, म्हणजे हा कुठल्या विचारांचा आहे सांगण्याची गरज नाही. त्यामुळं याचा विरोध हा शेवटच्या श्वासापर्यंत राहील. ज्या वेळेला करोडो लोक तुझ्याकडे होते, आता तर 5% पण राहिली नाही. ज्या वेळेला करोडो लोक तुझ्या बाजूने होते, त्यावेळेला मी तुझा विरोध करायला सुरुवात केली. म्हणजे मी काय असेल, मला त्याचा फार अभिमान आहे. मला फार अभिमान आहे यस, की मी प्रवाहाच्या दिशेने पळत नाही, अजिबात नाही. लोक पळतात म्हणून आपणही पळायचं नाही. चुकीचं आहे ना ते. जरी गर्दी तिकडं असेल आणि तिथं जर चुकी असेल, तिथं थांबायचं नाही. खऱ्या ठिकाणी गर्दी जरी नसेल ना, तरी तिथं उभं राहायचं. मला माहिती आहे, खऱ्याच्या रस्त्याने जास्त गर्दी नसती, खोट्या रस्त्याने लय गर्दी असते. कारण खोट्या रस्त्याने त्रास नाही ना जास्त, आणि खऱ्याला काय परिकाष्ठा असती, परीक्षा असती. जी लफंगे म्हणतायत ना मी काय काम करते, तर मी तुम्हाला काय सांगू, मी तुम्हाला कोण तुम्ही भिकाऱ्या हो, मी काय काम करते, मी काय काम करते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. अख्ख्या महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या माझ्या त्या माऊलीला माझं कौतुक आहे. झोपडीतल्या शेतकरी माझ्या गरीब भावाला माझं कौतुक आहे. मातीतल्या घरात राहणाऱ्या, की ताई खूप अभिमान वाटतो तुझा ज्यावेळेला तुला बघतोय असं लढताना. हा, तुम्ही कोण रे, पक्षाचे बैल तुम्ही कुठल्या तरी. आणि तुम्हाला का मी सांगू मी काय करते ते, तुमच्या जरा नंगेला पण माहिती मी काय करते.